नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या प्रणय कथेमध्ये. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. नायर अंकल माझ्या मम्मीकडेच पाहत होते. त्यांची नजर एखाद्या भुकेल्या लांडग्यासारखी तिच्या अंगावरनं फिरत होती. जेव्हा मम्मी आत गेली तेव्हा त्यांनी नजर फिरवून माझ्याकडे पाहिलं. मी त्यांच्याकडे पाहतो हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते थोडे ओशाळले. मी हसूनच त्यांना गुड नाईट म्हणालो आणि मग आमच्या घरात शिरून दरवाजा लावून घेतला. मग मम्मी आणि मी जेवण केलं. मम्मी नंतर किचनमधलं आवरून तिच्या बेडरूममध्ये झोपायला गेली. ती आवरत असतानाच मी माझ्या बेडरूममध्ये आलो आणि बेडवरती पडलो. आणि मी बेडवरती पडून विचार करू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मगाशी मी जे काही दृश्य नायर अंकलचं पाहिलं त्यावरून मला तर असं वाटतं की मिसेस नायर या जगातील सर्वात भाग्यवान स्त्री असणार आहेत. कारण एवढं मोठं सगळं त्यांना मिळतंय म्हटल्यावरती काही अडचणच नव्हती. आणि मग मी मिसेस नायरला आठवून कार्यक्रम करू लागलो. त्या वयानं माझ्या मम्मीपेक्षा मोठ्या असतील, पण त्याही एकदम भारी होत्या दिसायला. त्यांची काळी सावळी देहवृष्टी आठवून मी उत्तेजित होत होतो. आणि मग मी कल्पना करू लागलो की अंकल मिसेस नायरला काय काय करून कसं कसं करत असतील. आणि मग मला अचानक आठवलं की नायर अंकल असे वखवकलेल्या नजरेनं माझ्या मम्मीकडे पाहतात ते. म्हणजे ते मनातल्या मनात माझ्या मम्मीला काहीतरी कल्पना करून करतच असतील. क्षणभर माझ्या मनात विचार आला की नायर अंकल माझ्या मम्मीला काय करू शकतात. परंतु मी ते विचार माझ्या मनातून झटकून टाकले आणि त्या कल्पनेनं आपलं काम केलं. आणि मग माझी बाटली फुटली आणि मग त्यानंतर मी मस्तपैकी झोपलो. परंतु मध्यरात्रीनंतर साधारण 1च्या दरम्यान आमच्या घराचा टेलिफोन वाजू लागला. फोन वाजायचा आणि नंतर बंद व्हायचा. मम्मी कदाचित तिच्या रूममधून फोन घेत होती, पण फोन सारखा वाजत होता. आमच्या फ्लॅटमध्ये सगळ्या रूममध्ये पॅरलल लाईन होती. तेव्हा फोन वाजल्यावर 1-2दा मीही माझ्या रूममधून उचलला, पण पलीकडून कोणीच बोलत नव्हतं. मी कॉलर आय डी चेक केला तर तो नायर अंकलचा नवीन मोबाईल नंबर होता. अच्छा, म्हणजे नायर अंकल फोन करून मम्मीला सतावत होते. तिला त्यांचा हा नवीन मोबाईल नंबर माहीत नव्हता आणि तिला कळलं नसणार की नायर अंकल फोन करतात. मग पुन्हा जेव्हा फोन आला तेव्हा मी पुन्हा रिसीव्ह केला. यावेळी पलीकडून कोणीतरी बोलू लागलं आणि मी लगेच ओळखलं की हा नायर अंकलच आहे, पण आवाज बदलून बोलतोय. हॅलो, मम्मीनं म्हटलं. हॅलो, मला तुझ्याशी बोलायचंय, नायर अंकल म्हणाले. कोण आहात तुम्ही, मम्मीनं विचारलं. मी तुझा चाहता आहे. तू फारच सुंदर दिसतेस. मला तुला किस करायचंय, तुझ्याशी प्रेम करायचंय. नालायक, बेशरम, असं बोलून मम्मीनं फोन ठेवून दिला. मग मीही गुपचूप इकडनं रिसिव्हर ठेवून दिला. 2 मिनिटांनंतर पुन्हा बेल वाजली. आधी ती 4-5 वेळा वाजत राहिली आणि नंतर बंद झाली. बहुतेक मम्मीनं पुन्हा रिसिव्हर उचलला होता. मी पटकन माझ्या बाजूचा रिसिव्हर उचलला आणि ऐकू लागलो. रिसिव्हर उचलल्यावरती आधी मम्मी काही बोलली नाही. तू साडीत फार छान दिसतेस, मला तू आवडतेस. पलीकडनं नायर अंकल आवाज बदलून मम्मीला बोलत होते आणि मी इकडे गुपचूप ऐकत होतो. मला ते मम्मीबद्दल असं चावट बोलत होते ते ऐकून कसं तरीच वाटत होतं, पण मनाच्या एका कोपऱ्यात मलाही ते आवडत होतं. माझी छाती जोरानं धडधडत होती आणि एक वेगळीच उत्तेजना मी अनुभवत होतो. हलकट, असं बोलून मम्मीनं पुन्हा रिसिव्हर आपटला. मग काही वेळानंतर बेल वाजली नाही. मी नंतर बराच वेळ वाट पाहत राहिलो, पण फोन काही पुन्हा वाजलाच नाही. नायर अंकल मम्मीबद्दल काय बोलले ते आठवत मग मी झोपी गेलो. झोपण्याआधी मला जाणवत होतं की माझं आज काही खरं नाही. आणि मग मी पुन्हा एकदा बाथरूममध्ये गेलो आणि मग येऊन झोपलो. सकाळी साधारण 7:30 वाजता आमच्या घराची डोरबेल वाजली आणि मग मी जागा झालो. बेल 2-3 वेळा वाजली म्हणून मग माझी झोपमोड झाली. मी विचार करू लागलो की कोण असेल. मग मम्मीने दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि मग नायर अंकलचाही मला आवाज ऐकू आला. त्यांचा आवाज ऐकून क्षणात मला रात्रीची फोनवरची घटना आठवली आणि मी ताडकन बेडवर उठून बसलो. नायर अंकल मम्मीकडे दूध मागायला आले होते. दूधवाला भैया सकाळी 6 वाजता यायचा आणि कधी कधी नायर अंकल सकाळी उठत नसायचे. मग त्यांना दूध लागलं की ते आमच्याकडे मागायला यायचे. मी पटकन उठून रूमच्या दरवाजाजवळ गेलो. नायर अंकल मम्मीला विचारत होते की मी अजून झोपलोय का. मम्मीने त्यांना होय म्हटलं.
मग मी हळूच माझ्या रूमचा दरवाजा खिडकीला केला आणि बाहेर पाहिलं तर तिथून मला आमच्या किचनचा दरवाजा आणि आतील ओटा दिसत होता. मम्मी मला साईडनं दिसत होती आणि ती ओट्यावर ठेवलेल्या पातेल्यात दूध ओतत होती. तिची आंघोळ झाली होती कारण तिनं दुसरी साडी नेसली होती. फिकट पिवळ्या रंगाची ती साडी चापून चोपून नेसली होती आणि त्यातून ती फारच सुंदर दिसत होती. प्रथमच मी मम्मीचं अशा वेगळ्याच नजरेनं निरीक्षण करत होतो. नायर अंकल आणि मम्मी काहीतरी बोलत होते. बोलता बोलता नायर अंकल किचनमध्ये आले आणि त्यांनी मम्मीच्या खांद्यावर हात ठेवला. मम्मी त्यांच्या हालचालीनं किंचित दचकली आणि बाजूला झाली, पण ती तिथेच उभी राहून भांड्यात दूध ओतत राहिली. मला कल्पना आली की काहीतरी घडणार आहे. नायर अंकल मम्मीला काहीतरी करणार आहेत. त्या विचारानंच माझी छाती धडधडू लागली. मी दरवाजाची फट अजून कमी करत लक्षपूर्वक त्यांना पाहू लागलो. नायर अंकल मम्मीच्या अजून जवळ सरकले आणि त्यांनी बिनधास्तपणे हळूच मम्मीला जवळ ओढलं. मम्मीच्या तोंडून हलकीच किंकाळी बाहेर पडली. ती त्यांना बोलू लागली, हे तुम्ही काय करताय? जरा मर्यादित वागा. मला वाटलं नव्हतं तुम्ही असे असाल. आत्ताच्या आत्ता निघून जा. तरीही नायर अंकल तिच्या अजून जवळ सरकले. मम्मी ओट्याला चिटकून उभी होती आणि तिला मागे सरकायला जागा नव्हती. नायर अंकलनं तिला मिठीत घेतलं आणि तिला किस करण्याचा प्रयत्न केला, पण मम्मीनं तोंड फिरवलं आणि ती त्यांच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. तिनं तोंड फिरवलं म्हणून ते तिच्या गालाचं चुंबन घेऊ लागले. त्यांचा डावा हात तिच्या अंगावरती फिरत होता. बेशरम, नालायक, मम्मी त्यांना बोलू लागली. मला तू आवडतेस. मीच तुला रात्री फोन केला होता, नायर अंकल तिला सांगत होते. त्यांच्या झटापटीत पातेल्यातलं दूध इकडे तिकडे सांडत होतं. मम्मी नायर अंकलच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करत होती आणि त्यांच्या दणकटपणापुढे तिचं काही चालत नव्हतं. पण शेवटी ती त्यांच्या मिठीतून सुटण्यात यशस्वी झाली आणि ती किचनमधून बाहेर पळाली. ती आपल्या बेडरूममध्ये पळाली आणि तिनं दरवाजा लॉक केल्याचा आवाज आला. नायर अंकलनं आपलं पातेलं उचललं आणि ते पटकन बाहेर निघून गेले. त्यांनी आमचा मेन डोअर बंद केल्याचा मला आवाज ऐकू आला. त्यानंतर मी येऊन माझ्या बेडवर पडलो. माझी छाती अजूनही धडधडत होती. नायर अंकल आणि मम्मीमध्ये काहीतरी चावट घडलं असेल असं मला वाटत होतं आणि त्यामुळेच मी उत्तेजित झालो होतो. पण नक्की हे मला काय होतं हे मला कळत नव्हतं. मी बाहेर जाऊन नायर अंकलला थांबवायला पाहिजे होतं का? आणि मी तसं का केलं नाही? उलट मी दरवाजाच्या मागे लावून चोरून लपून का पाहत राहिलो? मला असं वागायला पाहिजे होतं का? हे मी विचार करत राहिलो. असा विचार करत मी उठलो. मम्मी मम्मी अशा हाका मारत मी बेडरूमच्या बाहेर जाऊन उभा राहिलो. तिचा दरवाजा ठोकत मी पुन्हा हाका मारली आणि काही क्षणात मग मम्मीनं दरवाजा उघडला. तिचा चेहरा उतरला होता आणि केस अस्ताव्यस्त झाले होते. मम्मी, तू झोपली आहेस का? सकाळी लवकर उठली नाहीस का? मी साळसूतपणाचा आवानच विचारलं. नाही म्हणजे उठले होते, पण माझं जरा डोकं दुखत होतं ना म्हणून पडले होते. नाश्ता तयार आहे का मम्मी? मी विचारलं. आत्ता करते, तू आवरतोपर्यंत. असं बोलत मम्मी किचनमध्ये गेली. मग आम्ही दोघं जणू काही घडलंच नाही असं दाखवत आपापल्या कामाला लागलो. माझं आवरल्यावर मग मी नायर अंकलच्या घरी गेलो. त्यांनी दरवाजा उघडून मला आत घेतलं. ते फार उत्साही वाटत होते. त्यांनी मला विचारलं, तुझी मम्मी उठली का? हो. काही बोलली का तुला? नाही. का? नाही म्हणजे मगाशी मी दूध आणायला तुमच्याकडे गेलो तेव्हा तिची मनस्थिती मला ठीक वाटली नाही. मला वाटलं त्याबद्दल तुला काही बोलली का? नाही म्हणजे ती बोलत होती तिचं डोकं दुखत होतं म्हणून. ती आराम करत होती. मी मला काही माहीत नसल्यासारखं दाखवत उत्तर दिलं. ओह, तिचं डोकं दुखत होतं तर? मम्मीने मला काही सांगितलं नाही हे कळल्यावर त्यांना हायसं वाटलं आणि ते पुढे म्हणाले, म्हणूनच ती अशी दिसत होती. एनिवे, अरे पण मला थोडी साखर हवी आहे, मी मागायला विसरलो. अच्छा, मग मी आणतो ना. असं बोलून मी तिथून निघालो आणि आमच्या घरी आलो. मम्मीला म्हटलं, नायर अंकलला साखर हवी आहे. गेलाच का सकाळी सकाळी त्यांच्याकडे तळमळायला? मम्मी त्रासिकपणे म्हणाली. अगं मला पेपर हवा होता तेव्हा मी त्यांच्याकडे गेलतो, मी म्हणालो. हो, नाहीतरी तुला जणू कारणच लागतं त्यांच्याकडे जायला. हे घे साखर. असं बोलून मम्मीनं मला साखर दिली आणि मग मी ते नायर अंकलला देऊन आलो.
नंतर नायर अंकल त्यांच्या कामाला निघून गेले आणि मी कॉलेजला गेलो. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.